नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रणजितने गायत्रीला फोन केलेला असतो आणि तो विचारत असतो की तयारी कशी चालू आहे. तेव्हा गायत्री म्हणते, कसली तयारी विचारताय? म्हणजे इथे संक्रांतीची तयारी विचारताय की तेजसला आत्तापर्यंत अटक होईल की नाही याची तयारी कशी चालू आहे याबद्दल विचारताय. तेव्हा रणजित म्हणतो की दोन्ही विचारतोय. तयारी कशी? आज काम होईल ना? तेव्हा गायत्री म्हणते, अजिबात काळजी करू नका. नुसतं काम होणार नाही आहे, तर धमाका होणार आहे, धमाका. आता तुम्ही बघाच हा धमाका कसा होतो ते. तुम्ही एक काम करता का? जेव्हा तेजसला अटक होईल, पुन्हा एकदा अटक, ते तुम्हाला डोळ्याने बघायचं असेल तर तुम्ही या आमच्याकडे आणि मग तेजसला अटक झाल्यानंतर कुठला तरी खांदा हवा आहे ना मानसीला रडायला, मग तो खांदा तुमचा असला तर अजून चांगलं होईल. बरोबर की नाही? तुम्ही आमच्याकडे या संक्रांतीला. त्यानंतरला इथे मानसी गीताला विचारत असते, गीता वहिनी काय चालले, झाली का तयारी? सुगड पूजून झालं का? तेव्हा गीता म्हणते, हो झालं ना. मला कामाला जायचं असतं ना, त्यामुळे मी पूजा सकाळीच करून घेते. सुगड मी सकाळीच पूजून घेतलेले आहेत. तेव्हा गीता आता कामावरून जात असताना इथे मानसीबरोबर फोनवरती बोलत असते. मानसी म्हणत असते, गीता वहिनी काय हो, तुम्हाला आमची आठवण येत नाही का? एकट्या एकटा पूजा करता, एकट्या एकट्या इथे सुगड पुजता, त्यापेक्षा आमच्याबरोबर इथे या. इथे आपण सगळेजण एकत्र सुगड पूजू. तेव्हा गीता म्हणते, नाही नको गं, आता मला एकटीला राहायची सवय झाली. आता मी तिथे नाही येणार. मागच्या वेळेला चुकून आले होते तर काय काय तमाशा झाला बघितलंस ना. या वेळेला मी नाही येणार. तुझी लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे, तू आनंदाने साजरी कर. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघा गीता वहिनी, आता जरी आपण एकत्र नसलो ना तरी पुढच्या वर्षी आपण सगळेजण एकत्र इथे आता सुगड पूजणार आहोत आणि संक्रांत साजरी करणार आहोत. तुम्ही संध्याकाळी घरी येताय ना? मी तुमची वाट बघते हां. तुम्ही बनवलेले हळव्याचे दागिने मी घालणार आहे. तुम्ही आल्याशिवाय मी पूजा करणार नाही. कळते तुम्हाला? तेव्हा गीता म्हणते, तू काळजी करू नको. मी संध्याकाळी हळव्याचे दागिने घेऊन पोचते. तेव्हा इथे मानसीला खूप आनंद होतो. तर त्यांचं बोलणं ऐकून, त्या दोघींमधलं प्रेम बघून सुगंधा खूपच जास्त इमोशनल झालेली असते. मानसी म्हणते, मावशी काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, मानसी बाळा, अगं माझ्या 3-3 सुना आहेत आता. पण बघ ना, गीता आणि गायत्री या दोघींचं काही पटलं नाही. गीता माझ्याबरोबर सुगड पूजायची, पण ती घरातून गेल्यापासून गायत्रीला हे सगळे सण तिवार अजिबात आवडत नाही. ती माझ्याबरोबर सुगड पूजत नाही, पूजा करत नाही. पण आता बघ ना, इतक्या वर्षानंतर तू माझ्याबरोबर आहेस पूजा करायला. कधी-कधी मला वाटतं माझ्या तिन्ही सुना माझ्याबरोबर असाव्या. मी त्यांना सांगेन कशी पूजा करायची, कशी नाही, आणि मग आपण सगळेजण एकत्र पूजा करू, अशी माझी इच्छा होती. तेव्हा मानसी म्हणते, मावशी तुम्ही काळजी करू नका. पुढच्या वर्षी आपण सगळेजण एकत्र पूजा करू. माझा शब्द आहे. मी गीता वहिनींनासुद्धा लवकरात लवकर घरी परत आणणार आहे. तर इकडे तेजस काम करत बसलेला असतो. त्याला लवकर घरी यायला सांगितलेलं असतं. लग्नानंतरची पहिली मकर संक्रांती आहे आणि इथे मानसीला त्याला वाण द्यायचं असतं. तेव्हा तिने सांगितलेलं असतं की तेजस तुम्ही लवकर घरी या. पण तेजसला वाटत असतं की मी तुमच्यासाठी योग्य नाही आहे. तुमच्यासाठी रणजित योग्य आहे. मला माझ्या नवऱ्याचे हे अजिबात अधिकार नको आहेत. मला वाण वगैरे नको आहे आणि तेव्हा मी लवकर न जाता उशिरा जाणार आहे घरी, असं इथे तेजस मनामध्ये म्हणत असतो. तेव्हा इकडे सर येतात आणि म्हणत असतात की काय झालं तेजस? अरे तुझं लक्ष कुठे आहे? तू चेक करत नाही आहेस. तू फक्त पानं बदलतो आहेस. कळतं आहे का तुला? पानं चाळतो आहेस तू. तेव्हा तेजस म्हणतो, सॉरी सर, ते थोडा मी विचार करत होतो. तेव्हा सर म्हणतात, हे बघ तेजस, आपलं काम असं आहे ना, जर आपल्याकडून एक तरी चूक झाली ना तरीसुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे अजिबात चुका करायच्या नाहीत. काम करत असताना सगळं लक्ष आपलं कामाकडे हवं आहे. दुर्लक्ष होता कामा नये. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, सॉरी सर, खरंच सॉरी. पुन्हा असं होणार नाही. आणि तेजसला आपली चूक कळलेली असते. त्यानंतरला इथे मानसी खूप छान तयार झालेली असते. तेव्हा आभा तिला बघायला आल्यानंतर आभा तिच्याकडे एकटक बघतच राहते. कारण इतकी सुंदर इथे मानसी तयार झालेली असते. तेव्हा आभा तिच्याकडे बघते आणि खूप खुश होते. ती म्हणते, वा वहिनी वा, अगं किती सुंदर दिसतेस तू. तुला माहिती आहे का,
खरंच खूप सुंदर दिसतेस. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, आभा, अगं या साडीचं कौतुक कर. ही साडी आहे ना तुझ्या दादाने आणली आणि म्हणूनच इतकी सुंदर दिसते. बरोबर ना? तेव्हा इथे आभा म्हणते, अगं वहिनी, साडी तर दादाने आणलीच गं, पण तू सुद्धा किती सुंदर दिसतेस त्या साडीवरती बघ ना. आता हे घे, हळव्याचे दागिने घाल म्हणजे अजून सुंदर दिसशील. तेव्हा मानसी म्हणते, हळव्याचे दागिने म्हणजे आपल्या गीता वहिनी आल्या का? तेव्हा आभा म्हणते, हो गीता वहिनी आल्यात तुझ्या, त्या बाहेर आहेत अंगणात. तेव्हा मानसी म्हणते, त्या आतमध्ये का येत नाही? त्यांना आतमध्ये बोलाव ना. तेव्हा आभा म्हणते, म्हणाले मी, पण ती नाही येणार आहे. मागच्या वेळेला जे काही झालं ते पुन्हा होऊ नये असं तिला वाटतं आणि लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत आहे ना, तीसुद्धा व्यवस्थित पार पडायला हवी असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा मानसी म्हणते, गीता वहिनी खरंच खूप चांगले आहेत. त्यांना आहे ना, पुढच्या वर्षी आपण सगळेजण एकत्र इथे संक्रांत साजरी करू. मी त्यांना नक्की घरी घेऊन येईन. तेव्हा आभा म्हणते, त्यासाठी तुला आधी वहिनीला घरातून बाहेर काढावं लागेल. तेव्हा मानसी म्हणते, का? गायत्री वहिनी असतानाच मी इथे गीता वहिनींना घेऊन येणार आहे. बघच तू आभा, शब्द आहे माझा हा तुला. पुढच्या वर्षी आपण सगळेजण एकत्र संक्रांत साजरी करू असं सुद्धा इथे आता मानसी म्हणते. तेव्हा आभा म्हणत असते, की ठीक आहे, तू म्हणतेस ना, तर तू हे करूनच दाखवशील. आधी तू हे हलव्याचे दागिने घाल ना आणि मला बघू दे तू कशी दिसतेस. तेव्हा हळव्याचे दागिने घातल्यानंतर इथे मानसी आरशामध्ये बघत असते. ती खूपच जास्त सुंदर दिसत असते. आभा म्हणत असते, की वहिनी, अगं हळव्याचे दागिने घातल्यानंतर तू अजूनच सुंदर दिसतेस. तुला माहिती आहे का, जर इथे दादा असता ना, तर दादा तुझ्याकडे एकटक बघत राहिला असता. त्याची नजरच हटली नसती तुझ्याकडून. तेव्हा मानसी म्हणते, आभा काही काय बोलतेस गं? तेव्हा आभा म्हणते, बरं बरं ठीक आहे, एवढी छान तयार झालीस आता, मला तुझे फोटो तर काढू दे. तेव्हा मानसी म्हणते, कशाला फोटो वगैरे? तेव्हा आभा म्हणते, असं कसं? एवढी छान तयार झाली आहेस, तुझे फोटो काढते आणि दादाला पाठवते. दादा तुझे फोटो बघेल आणि तू लवकर लवकर घरी येईल ना. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको गं, ते कामात असतील. तेव्हा आभा म्हणते, असू दे, मी फोटो काढते आणि पाठवून देते. तेव्हा आभाने खूप छान छान फोटोज काढलेले असतात. ती म्हणते, आता करू का सेंड? तेव्हा मानसी म्हणते, नाही माझ्याकडे दे, मला त्यांना एक निरोप द्यायचा आहे. तेव्हा इथे आता व्हॉईस नोट पाठवते आणि त्याच्यामध्ये मानसी राष्ट्रहित असं जोरात ओरडते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की या आभाचं काय चाललं आहे आता, कारण त्याला मेसेज आलेले असतात. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की आभाने कुणाचे फोटो पाठवलेत? बघतो तर काय, मानसीचे फोटो पाठवलेले असतात आणि मानसी खूपच छान आणि सुंदर दिसत असते. असे फोटोज तेजसला पाठवल्यानंतर तो एकटक तिचे सगळे फोटोज बघत असतो आणि कामाकडे काही त्याचं लक्ष लागत नसतं. तर इथे मानसी आता किचनजवळ आलेली असते, कारण गीताला तिला बघायचं असतं. तेव्हा मानसी म्हणते, गीता वहिनी तुम्ही आलात का, आतमध्ये या ना. तेव्हा गीता म्हणते, नाही नको गं, मागच्या वेळेला चुकून आले होते तुझी मदत करायला, तेव्हा बघितलंस ना कसा तमाशा झाला. आता मी नाही येत. तुझी संक्रांत मला खराब करायची नाही आहे. मी इथूनच तुला बघते. मला तुला बघायचं होतं की इथे काळी साडी नेसल्यावर, हळव्याचे दागिने घातल्यावर तू कशी दिसतेस, म्हणून मी तुला इथे बोलावले बघायला. आणि खरं सांगू का मानसी, तू खरंच खूप सुंदर दिसतेस गं. दृष्ट नको लागायला तुला कुणाची. आणि इथे ती तिची मायासुद्धा काढते. इथे गीता आणि मानसी यांचं नातं खूपच जास्त सुंदर असतं, खूपच जास्त छान. आभा म्हणते, की गीता वहिनी कधी एकदा तू घरात येतेस असं मला झालं आहे. तेव्हा मानसी म्हणते, लवकरच गीता वहिनी आपल्याबरोबर इथे असतील. तेव्हा गीता म्हणते, की मानसी सूरज आहेत का घरामध्ये? ते दिसत नाही आहेत मला. तेव्हा मानसी म्हणते, नाही हो, ते सकाळपासून मला पण दिसलेले नाही आहेत. आभा तू बघितलंस का सूरज भाऊजींना? तेव्हा गीता म्हणते, की बरं असू दे, ते कुठेतरी बाहेर गेले असतील. ते आल्यानंतर मी त्यांना इथे वाण देईन आणि निघून जाईन असं सुद्धा गीता म्हणत असते. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही आतमध्ये आला असतात तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. तेव्हा इकडे आता गीता म्हणते, तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा मानसी म्हणते, हे हळव्याचे दागिने तुम्ही बनवले आहेत ना, त्यामुळे मी खरंच खूप सुंदर दिसते, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. त्यानंतरला इथे सुगड पूजनाची वेळ झालेली असते. इथे मानसी आणि सुगंधा दोघीजणी पूजा करत असतात, सुगड पूजत असतात. तेव्हा मानसी सगळे रीतीभाती सण त्योहार मनापासून करत असते. तेव्हा इथे तेजस आता फोटो बघत असतो. फोटो बघून झाल्यानंतर तो म्हणत असतो, की हे काय व्हॉईस नोट कशाला पाठवले? तेव्हा तो व्हॉईस नोटवरती आता टिक करतो.
तरी ते राष्ट्रहित असं जोरात मानसी ओरडलेली असते. तेव्हा इथे तेजस म्हणतो की हे काय, अरे बाप रे. बाकीचे सगळेसुद्धा तेजसकडे बघायला लागतात. तेजस दुर्लक्ष करत असतो. तेव्हा इथे मॅडम म्हणतात, काय तेजस सर, तुमची बायको तुम्हाला खूप मिस करते वाटतं. लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना, आणि तुम्ही इथेच बसून राहणार आहात का? अहो जा घरी, बायको वाट बघते. आम्हाला सगळं कळतं बरं का, वेडे नाही आम्ही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही, तुम्हाला कोण वेडं म्हणतंय? अहो इथे एवढे सगळेजणं प्रामाणिकपणे आपलं काम करता. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, नाही नाही, हा आवाज कुठून आला ना, मला पण ते शोधून काढायचं आहे. तेव्हा इकडे देशमुख बसलेले असतात. ते म्हणतात, अहो राहू द्या तेजसराव, कशाला आता विनाकारण कारणं देताय. आम्हाला माहिती आहे तुमची बायको तुमची आतुरतेने वाट बघते. त्यानंतरला इथे आता सुगड पूजा झाल्यानंतर सगळ्यांना वाण देण्याची प्रथा असते. तेव्हा मानसी एकूण एका व्यक्तीला वाण देत असते आणि त्यांच्या पाया पडत असते. इथे सुगंधाला देते, त्याचबरोबर नानांना देते आणि छायालासुद्धा देते आणि गायत्रीला द्यायला जाणार. गायत्रीला इथे वाण द्यायला जाणार. गायत्री काही ते घेत नाही, ती सरळ तिथून निघून जाते. तर इकडे तेजसचा जीव काही राहत नसतो. तो आता सारखा सारखा इथे मानसीचा फोटो बघतच असतो. तेव्हा सगळे फोटो बघत असताना शेवटचा फोटो त्याला दिसतो. त्याच्यामध्ये आता रणजितने जणू काही तेजसला धमकी दिलेली असते. तेव्हा तेजस भानावरती येतो आणि म्हणतो, हे काय करत होते मी? नाही नाही नाही, हे सगळं असं होऊ शकत नाही. इथे मानसी फक्त आणि फक्त रणजितच्या होऊ शकतात, कारण रणजित त्यांच्यासाठी परफेक्ट आहेत. मी नाही, माझ्याबरोबर त्यांचं फ्युचर हे ब्राईट नाही होऊ शकत. त्यानंतरला आता शवाशिणी बोलवलेल्या असतात. त्यांनासुद्धा वाण दिलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं, हळदी कुंकू लावलं जातं. हे सगळं घडत असतं. तेव्हा इकडे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आबा म्हणते. तेव्हा सुगंधा म्हणत असते, अगं 1 मिनिट थांब, त्यांना जरा आधी वाण तरी देऊ दे. वाण द्यायच्या आधी इथे सगळ्या बायका म्हणतात की तुमची सून खरंच खूप सुंदर दिसते आणि आता वाण घ्यायच्या आधी त्यांनी एक छान असा उखाणासुद्धा घेतला पाहिजे. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते की मानसी घे बाई, उखाणा घे. तेव्हा मानसीला आठवतं की इथे तेजसने हे घर वाचवण्यासाठी सही दिलेली नाही आहे आणि रणजित आता तेच घर पाडण्यासाठीचं प्रोजेक्ट तयार करून आला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने इथे घर वाचवण्याच्या अनुषंगाने तिने खूप छान असा उखाणा मानसीने सगळ्यांसमोर घेतलेला असतो. तेव्हा गीता म्हणत असते की आता मी बाहेर बसते, सूरज आल्यानंतर वाण देऊन निघून जाईन. पण गायत्री मात्र आतमध्येच असते. गायत्रीला माहिती नसतं की गीता बाहेर येऊन थांबले म्हणून, नाहीतर तिने पुन्हा गीताला हकललं असतं. त्यानंतरला इथे आता गायत्री म्हणत असते की हे घर वाचवण्यासाठी तू कितीही प्रयत्न केलेस ना मानसी, तरीसुद्धा काही होऊ शकत नाही. कारण का, मी असं होऊच देणार नाही. हे घर पडणार म्हणजे पडणार आणि तुझा नवरासुद्धा काही करू शकणार नाही आहे. तेव्हा जी काही तू स्वप्न बघतेस ना, हे प्रभू कुटुंब बांधून ठेवायचं, एकत्र ठेवायचं, ते तुझं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. तेव्हा इथे छायाला आता तिळगुळ दिल्यानंतर मानसी म्हणत असते, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. छाया म्हणते, हो हो, माझ्या दीदीने तुझ्याबरोबर मला गोड गोड बोलायला सांगितलं आहे. त्यानंतरला इथे आता बायका म्हणत असतात, इथे तर 4च सवासणी आहेत, 5वी कुठे आहे? इथे आता ओटी भरायला 5 सवासणी लागतात ना. तेव्हा गायत्रीला बोलावलं जातं. गायत्री म्हणते, नाही नाही, मी नाही येणार. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे ना सासूबाई, मी रीतिरिवाज हे सण वगैरे अजिबात पाळत नाही. मग कशाला माझ्याकडून नेहमी अपेक्षा ठेवता आणि या सगळ्याचा उल्लंघन करता, असं अजिबात करू नका. तरी ते गायत्रीने स्पष्टपणे नकारच दिलेला असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, नाही, 4 शवाशीण नाही आहेत, 5वीसुद्धा शवाशीण आहे, ती बाहेर आहे. तेव्हा गायत्रीला आश्चर्य वाटतं की बाहेर अशी कुठली शवाशीण आहे आता. तेव्हा मानसी आपलं ताट वगैरे घेते, औक्षणाचं वाण घेते आणि सरळ आता बाहेरचा रस्ता पकडते. तेव्हा इथे गायत्री म्हणते की ही नक्की चालले तरी कुठे? काय चाललंय काय हिचं? तेव्हा ती सुद्धा तिच्या मागे मागे येत असते. तर इथे गीता मानसीची वाटच बघत असते आणि सूरजची सुद्धा, कधी एकदा सूरज येतोय असं तिला झालेलं असतं. तेव्हा इकडे आता मानसी येते आणि तिला आता टिक्का लावणार. तेवढ्यातच गायत्री खूप जोरात तिला ओरडते आणि म्हणते, हे काय करतेस तू मानसी? आणि काय गं, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची, सांग ना. सांगितलंय ना अजिबात पाऊल नाही ठेवायचं म्हणून. तेव्हा गीता
गायत्रीला खूपच जास्त घाबरते आणि गायत्रीसुद्धा खूप जास्त रागवलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रणजितने सुगंधाचे पाय पकडलेले असतात आणि तो म्हणतो की आई मला खरंच माफ करा. मी इथे आलो, खरंच माझी खूप मोठी चुकी झाली. आता मला कुठे माहिती होतं की माणसं मला बघतील आणि नाही तो विचार करतील. मी इथे मित्र म्हणूनच फक्त आलो होतो. तेव्हा मानसी हे सगळं ऐकत असते आणि तिला रणजितचं बोलणं अजिबात आवडत नसतं. तेव्हा तेजस इथे नसल्यामुळे रणजित आता खूपच जास्त हवेत जातो आणि म्हणत असतो की हे बघा आई, मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी कधीही माझ्या मैत्रीच्या मर्यादा अजिबातच इथे आता कधीच उल्लंघणार नाही आणि माझ्यामुळे लोक कधी चर्चा करतील असं सुद्धा होणार नाही. लोकांचं काय हो, ते चर्चा करणारच. तेव्हा गायत्री त्यांच्याकडे बघून मनातल्या मनात हसत असते.